हॅलो माय डिअर फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे चटोरी ननंदबाबी रेसिपीजमध्ये. तर मी आज तुम्हाला सोप्या व साध्या सरळ पद्धतीने टेस्टी अशी अंडा बिर्याणी कशी बनवायची ते बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी 4 अंडे बॉईल करून घेतले, त्याचे साल काढून घेतले. तुमच्या फॅमिलीमध्ये जास्त मेंबर असतील व तुम्हाला जास्त बिर्याणी बनवायची असेल तर तुम्ही जास्त अंडे घ्या. मला थोडीशीच बनवायची होती म्हणून मी 4 अंडे घेतले. त्यानंतर त्यांना असे बारीक बारीक कट लावून घ्यायचे. जास्त जाड कट न लावता बारीक बारीक लावायचे, जेणेकरून त्यांचे तुकडे नको व्हायला. त्यानंतर मी एका कुकरमध्ये ऑइल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्यानंतर मी आपले बॉईल केलेले अंडे त्याच्यात टाकले व त्यांना चारही कोपऱ्याने हलवून घ्यायचे, जेणेकरून ते चारही कोपऱ्याने क्रिस्पी व्हायला पाहिजे. त्यांना बारीक फ्लेमवरच करायचे व त्यात थोडी हळद टाकून त्यांना मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर थोडी चटणी, त्यानंतर ते आपले अंडे क्रिस्पी झाले होते, त्यांना मी काढून घेतले एका ताटात. त्यानंतर मी आपले लांब चिरलेले कांदे, मी त्याच्यासाठी 2 मोठे कांदे घेतले. त्यानंतर अद्रक लसूणचं पेस्ट टाकलं. अद्रक लसूणचं पेस्ट थोडं जास्तच घ्यायचे, जेणेकरून छान असा टेस्ट येतो. व त्यांना एकसारखं हलवतच राहायचे, जेणेकरून ते करपायला नको. एकसारखं हाय फ्लेमवर हलवत राहायचं. त्याच्यानंतर छान असा सुगंध आपला अद्रक लसूणचा पेस्टचा छान येतोय. त्यानंतर मी हे 2 टोमॅटोची प्युरी व त्याच्यात 2 हिरव्या मिरच्या पिसून टाकल्या आहेत. हिरव्या मिरच्या जाड असतात त्याच घ्यायच्या, जेणेकरून ते तिखट नसतात, फक्त टेस्ट देतात. त्याच्यानंतर स्वादानुसार चटणी, जसं तुम्हाला तिखट प्रमाणे लागतं त्याप्रमाणे. माझी थोडीच होती बिर्याणी म्हणून मी थोडीच चटणी घातली. त्याच्यानंतर धना पावडर, MD मसाला, त्याच्यानंतर चिमूटभर हळद. हा स्पेशल बिर्याणी मसाला आहे, कुठल्याही शॉपवर 10 रुपयाला मिळून जातो. त्याच्यानं बिर्याणीला खूप छान असा स्वाद येतो. त्याच्यानंतर मॅगी मसाला. हे सगळे मसाले आपण आपल्या याच्यात टाकून द्यावं, कुकरमध्ये टाकून द्यावं व त्यांना चांगलं हलवून घ्यायचं. हे मला थोडं कोरडं वाटत होतं, म्हणून मी त्याच्यात थोडं एक पळी तेल घातलं, जेणेकरून आपले मसाले चांगले फ्राय व्हायला पाहिजे. आपले मसाले चांगल्या प्रकारे फ्राय झाले होते. त्याच्यानंतर मी आपलं पाणी टाकून घेतलं. त्याच्यानंतर स्वादानुसार मीठ टाकलं, थोडी कोथिंबीर. त्याच्यानंतर मी तांदूळ धुवून टाकून दिले व आपले अंडे जे होते ते बी टाकून दिले. त्याच्यानंतर कुकर लावून घ्यायचा. त्याच्यानंतर आपली रेसिपी तयार आहे.